मानसी, चल मी निघतो. दादा ऑफिसला गेला आणि वहिनी आष्टीला. तू घर फक्त व्यवस्थित सांभाळ प्लीज. मला माहितीये तुम्ही काही काळजी करू नका. मी आहे ना, सगळं व्यवस्थित सांभाळते. हे बघ, अगदीच तुला अगदी एकटं वाटलं तर फोन कर मला, आपण फोनवरती बोलू. पण घर सोडून कुठे जाऊ नकोस. तुम्हाला कुठे घेऊन आलायस? आणि हे एवढं मोठं घर कोणाचं आहे? बाबा, माझ्या कॉलेजमधल्या एका मित्राचं फार्म हाऊस आहे. आपण नागपूर जवळच उमरेड गावात आहोत. असं अचानक इथे का आलो आपण? कारण तिथे आपल्या सगळ्यांच्या जीवाला धोका होता म्हणून. आता काही दिवस आपण इथेच राहायचं. माझ्यामुळेच तुम्हाला ते घर सोडावं लागलं आणि आता माझ्यामुळेच ते घर अस्तित्वातही नाहीये. खरंच मी माफी मागते. ताई प्लीज, तू काही हे सगळं मुद्दाम केलेलं नाहीयेस. असो, तिथे नाही पण आज इथे आपण सगळे एकत्र भेटलोय ना, मग आता त्या दुःखाच्या आठवणी नको. आज मी मानेंच्या प्रॉपर्टीचा मालक झालोय. म्हणजे मानेंच्या प्रॉपर्टीची पॉवर ऑफ अटर्नी आले माझ्याकडे. करोडपती झालोय आम्ही. म्हणजे तू तिकडे करोडपती झालास आणि मी इकडे भोसले कुटुंबाची राणी झाले. येस, याबद्दल सेलिब्रेशन व्हायलाच हवं, राईट? हो, पण मला घरातून बाहेर कुठेही जाता येणार नाही. का? वहिनी सगळी घराची जबाबदारी माझ्यावर टाकून गेली. वहिनी म्हणाली त्याप्रमाणे मीच तिची काळजी घ्यायला हवी, तिच्या इच्छा पूर्ण करायला हव्यात. पण आता मला माझी चूक कळली आहे, त्यामुळे मी आता तसं अजिबात होऊ देणार नाही. आज तिला एखादं छानसं सरप्राईज गिफ्ट देणार. आज कोर्टात केस आहे ना. विश मी बेस्ट लक हर्ष. हर्ष, मला खूप भीती वाटते रे. भीती काय वाटायची त्यात? हे बघ, झपाटे सांगतील तसं वागलीस तर सगळंच ठीक होईल. ते जसं सांगतील तसंच बोलायचं, तसंच वागायचं. नाहीतर काय? उरलेलं सगळं आयुष्य तुरुंगात जाईल खडी फोडण्यात. हर्ष प्लीज. खरंच सांगतोय. आजचा दिवस फक्त तू आणि मी. बेडरूम कुठे तुझी? बघायची, फक्त बघायची. इकडे इकडे. आज निकाल लागेल असं मला काही वाटत नाही. म्हणजे अरे, इतक्या लवकर निकाल थोडीच लागतो. आज हिअरिंग होईल, मग दोन पक्ष आपापली बाजू मांडतील, मग त्यानंतर कदाचित निकाल लागेल किंवा पुढची तारीखही मिळेल. शार्दूल प्लीज तू येऊ नकोस. पण प्लीज. ओके, ठीक आहे. देवाने स्त्रीवर एक नवीन जीव निर्माण करण्याची पवित्र जबाबदारी सोपवली आणि प्रियांका एक स्त्री असून दुसऱ्याचा जीव घेऊ कसा शकते? ताई, अगं संस्कार, प्रेम, भावना, आदर्श या सगळ्यांपुढे तिला पैसा जास्त महत्वाचा आहे. काहीही करू शकते ती पैशासाठी. पैशाच्या हव्यासापोटी ती अजून किती जणांचे संसार उद्ध्वस्त करणारे देव जाणे. अशा स्त्रियांना शिक्षा व्हायलाच हवी. या अशा स्त्रियांमुळेच स्त्री जातीवर कलंक लागतो. इतक्या लोकांचे संसार उद्ध्वस्त करून ती सुखी नाही राहू शकणार.